नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशी आणि त्यांचं करिअर. म्हणजेच कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत ह्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवू शकतात. याचप्रमाणे तसं पाहिलं तर विविध क्षेत्रामध्ये कुंभ राशीच्या व्यक्ती या दिसून येतील. मग ही क्षेत्र निवडायची कशी? तुमच्या पत्रिकेतील कोणते ग्रह कोणत्या राशीमध्ये असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे करिअरचे ऑप्शन तुमच्यासमोर कशा प्रकारचे येऊ शकतात किंवा त्याची आवड तुमच्या एकंदरीत पत्रिकेमध्ये कशा प्रकारे दिसून येईल या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला कुंभ राशीबद्दल थोडंसं जाणून घेणं गरजेचं राहील, कारण त्यांचं व्यक्तिमत्व जर का तुम्हाला समजलं तर साहजिकच तुम्हाला करिअर निवडणं थोडं सोपं जातं. तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्तीत जास्त हे समजून येऊ शकेल. तर सुरुवातीला कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये एकादश स्थान किंवा 11व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि स्थिर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे. अतिशय सुव्यवस्थित, नेटनेटके, टापटीप आणि शिस्तप्रिय अशा प्रकारची ही रास आहे. यांचं राहणीमान तसं पाहिलं तर अगदी सिंपल असतं. म्हणजे सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग हा जो विचार म्हणतो तो यांना अगदी परफेक्ट लागू होतो. म्हणजेच यांच्या राहणीमानावरून यांचं एकंदरीत फायनान्शियल जे स्टेटस आहे हे किती स्ट्रॉंग आहे, किती चांगलं आहे याचा तुम्हाला अंदाज येणार नाही. परंतु राहणीमान अतिशय नॉर्मल असतं. मुळातच ही जी रास आहे ही बुद्धिवादी आहे, बुद्धिमान आहे. साधारणतः मिथुन, तुळ, कुंभ आणि कन्या ह्या ज्या राशी आहेत या बुद्धितत्वाच्या राशी समजल्या जातात. या चारही राशीमध्ये सर्वात जास्त अशी बुद्धिमान राशी कुंभ रास समजली जाते. अर्थातच ही रास बुद्धिमान असल्यामुळे जास्त विचार करणारे आहे आणि वैचारिक तत्व यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतो. कुठल्याही गोष्टीच्या अगदी सखोलपणे विचार करणं हा भाग या राशीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि म्हणूनच या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत या थोड्याशा मितभाषी असतात. कुठल्याही विषयावरचं आपलं मत हे लगेचच्या लगेच प्रदर्शित करणार नाहीत आणि जर का मत सांगायची वेळ आली तर ते एकदम मोजक्या शब्दात सांगते. तर हा जो भाग आहे हा भाग कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो आणि वैचारिक खोली खूप चांगली असल्याने आधुनिकतेचा विचार या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. म्हणजे एकंदरीत त्यांच्या राहणीमानावरून यांचे विचार किती आधुनिक आहेत हे तुम्हाला लगेचच्या लगेच पटणार नाहीत किंवा जमणार नाहीत. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी बोला त्यावेळेस तुम्हाला ते नेमके समजतील आणि बऱ्याच वेळेस यांचे विचार एवढे आधुनिक असू शकतील की तुम्हाला ते काहीतरी वियर्ड किंवा काहीतरी विचित्र वाटू शकले, परंतु मुळात ते तसे नसतात. कालांतराने त्यांचे विचार, त्यांची समज किती व्यवस्थित आणि नेमकी होती याचा तुम्हाला अंदाज निश्चित येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी रास आहे म्हणजे कुंभ जी रास आहे या राशीबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्तप्रियता. ही जी रास आहे ही शिस्तप्रियतेमध्ये सगळ्या राशींच्या पुढे आहेत. म्हणजे यांची शिस्तप्रियता किंवा यांची जी शिस्त आहे, डिसिप्लिन जो नेचर आहे हा स्वतःपुरताच मर्यादित नाही तर तो इतरांसाठी पण आहे. साधे घरामध्ये जरी वावरत असतील तर कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्यात, कशा प्रकारे ठेवायच्या, त्यांची जागा जरी बदलली हल्ली गेली इतरांकडून तरी ह्यांचा पारा चढतो. अगदी तुमचं वर्तमानपत्र कशा प्रकारे ठेवलेलं आहे तशाच प्रकारे ठेवलं गेलं पाहिजे. इतकी शिस्तप्रियता ही किंवा यांची एवढी करडी नजर असते, करडी शिस्त आपण सुद्धा याला म्हणू शकतो. आणि ही जी शिस्त आहे या शिस्तीची अपेक्षा ती समोर त्या ज्या व्यक्ती असतात त्या समोरील व्यक्तीकडून सुद्धा करतात. आणि इथेच बऱ्याच वेळा वैयक्तिक नातेसंबंधामध्ये थोडासा दुरावा येऊ शकतो किंवा यांच्यापासून लोक थोडंसं लांबच राहणं पसंत करतात. असं जरी असलं तरी ह्या ज्या राशी त्या ट्रान्सपरंट असतात. म्हणजे मनात एक आणि ओठांवर एक असं अजिबात नसतं. जे काय असेल ते समोरासमोर, जरी गोष्ट कितीही तिखट कितीही वेगळ्या प्रकारची असतील तरी ते त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा आडपडदा ठेवत नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती ही जी रास आहे बुद्धिवादी आहे त्याच्यामुळे एखादी गोष्ट जर का त्यांच्या समोर आली तर सरळ इतर माणसं त्यांच्यावरती विश्वासात एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवतात म्हणून हे स्वतः विश्वास ठेवतील असं अजिबात नाही. म्हणजे एखादी समजा चालीरीती चालत आलेली असेल तर त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवणं हा भाग कुंभ राशीच्या व्यक्ती आहेत त्यांना अजिबात जमत नाही. मुळात तो त्यांच्या स्वभावात नसतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस त्यांना अनुभव येतो, स्वतःला अनुभव येतो, त्यानंतर ते त्यावरती विश्वास ठेवू शकतात. एकंदरीतच सांगायचं झालं तर ही जी रास आहे ही थोडीशी हट्टी आहे, आपल्या मतावर ठाम राहणारे आहे, आपल्या मताशी तडजोड न करणारे आहे. ज्या गोष्टी समोर येतात त्या गोष्टीला बुद्धिप्रामाण्याने जाणून त्या प्रकारे त्या गोष्टी हाताळणारी ही रास आहे. कुठल्याही प्रकारचं काम कितीही किचकट जरी असलं तरी वर्षानुवर्ष करण्याची जी ताकद आहे किंवा त्याचा जो संयम आहे हा संयम या राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिवादी रास असल्या कारणामुळे ही जी रास आहे ही रास
बिझनेस करण्यामध्ये थोडीशी मागे असते. म्हणजेच बऱ्याच वेळेस तुम्हाला एखादा बिझनेस व्यापार करायचा असतो, त्यावेळेस बरेचसे असे निर्णय असतात की जे तुम्हाला अज्ञातात घ्यावे लागतात. म्हणजे एखादा निर्णय घेताना या निर्णयाचं नेमकं परिणाम काय होतील हे तुम्हाला त्यावेळेस ठाऊक नसतं. कितीही जरी तुम्ही त्याबद्दलचे हे लावलेत, मोजमापं लावलीत, तरी त्याचे निर्णय किंवा त्याचे जे पुढे होणाऱ्या गोष्टी आहेत त्याचे परिणाम हे तुम्हाला समजत नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेस ही बुद्धिप्रामाण्याने जी रास आहे ही बिझनेस करण्यात थोडीशी मागे असते. लगेचच्या लगेच बिझनेस करत नाही. परंतु जॉब किंवा कामाच्या संदर्भात ही अतिशय इमानीद्वारे वागणारी रास आहे. म्हणजे एखादं काम मगाशी सांगितल्याप्रमाणे कित्येक वर्ष न कंटाळता न घाबरता ते करत राहतील आणि त्याबद्दल त्यांच्या कामाचं जे स्वरूप असतं ते अतिशय उत्तम असतं. कामाच्या बाबतीत यांच्याकडून कधीही निराशा होणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आता एकंदरीत आपण जसं विचार करतो मग ही जी रास आहे ही रास कुठे साधारण स्वतःचं करिअर करू शकते. तर कुंभ राशीचे ज्या व्यक्ती असतात हे ऑफिसच्या संदर्भातले जी काही कामं आहेत किंवा नोकरीच्या संदर्भातली जी काही कामं आहेत ती करू शकतात अगदी न कंटाळता. म्हणजे एका प्रकारचं काम कित्येक वर्ष हे सततपणे करू शकतात आणि काळजीपूर्वक करू शकतात, इमाने इतबारे करू शकतात. ही गोष्ट या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्ञानाच्या संदर्भातले जे क्षेत्र आहेत, जसं की एज्युकेशन आहे, शिक्षण खातं आहे, त्याच्या संदर्भात किंवा आजकालच्या याच्यामध्ये आधुनिक ज्या गोष्टी आहेत जसं काही संगणक, कम्प्युटर किंवा त्याच्याशी संबंधित जी काही शास्त्र आहेत त्या शास्त्रामध्ये ही जी रास आहे ही बरीच मोठी उंची गाठू शकतात. कारण त्यामध्ये त्यांचं हा धरणं जवळजवळ कठीण असतं. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. बाकीचं जरी सांगायचं झालं तरी इतरही कुठल्या फक्त नोकरी करणारे ही थोडी रास आहे. तर तिथे कारण या राशीच्या बाबतीत जरी त्यांनी ठरवलं की आपला स्वतःचा बिझनेस करावा तरी कुठेतरी एका सर्टन स्थितीला जाऊन पुढे जाणं त्यांना थोडंसं कठीण होऊन बसतं. आता आपण थोडासा विचार करू की तुमच्या राशीमध्ये कोणते ग्रह कोणत्या राशीमध्ये असते तर साधारणतः कोणतं करिअर आहे तुम्हाला जास्त प्रमाणात सूट होईल किंवा त्या करिअरमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकाल. जसं की जर का तुमची कुंभ रास असेल ही आपण कायम ठेवू आणि प्रत्येक ग्रह कोणकोणत्या राशीत असेल त्याप्रमाणे त्याचे परिणाम पाहू. जसं की जर का तुमची कुंभ रास असेल आणि तुमच्या राशीत रवी किंवा तुमच्या कुंडलीमध्ये रवी जो ग्रह आहे हा मेष, सिंह, धनु या राशीमध्ये असेल किंवा वृश्चिक राशीमध्ये जरी असेल तरी सरकारी नोकरी लागणं हे तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जाईल किंवा सरकारी नोकरी लागणं हे जवळजवळ कन्फर्म असतं. अर्थात इतरही रवी जो आहे इतरही राशीमध्ये असेल तरीसुद्धा सरकारी नोकरी लागण्याची शक्यता जास्त असते, परंतु त्याकरता तुमची कुंडली पाहणं गरजेचं ठरेल. मात्र जर का मेष, सिंह, धनु आणि वृश्चिक राशीमध्ये रवी असून जर का तुमची रास कुंभ रास असेल तर सरकारी नोकरी लागणं हे जवळजवळ कन्फर्म असतं. त्याबद्दल काळजी करू नका. या ज्या व्यक्ती असतात या खूप वरच्या पदाला जाणं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जाणं, थोडंसं फ्रीडम यांना हवी असते, परंतु यांची शिस्त अतिशय करडी असते आणि वागणूक ही तिखट असू शकेल. यांना फ्रीडम जास्त आवडतं मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि स्वतःच्या हिमतीवरती काही नवीन योजना राबवून त्याद्वारे स्वतःच्या बाबतीमध्ये गोष्टी बऱ्याचशा चांगल्या येतात. त्यांचं वरिष्ठांबरोबरचे नातेसंबंधसुद्धा अतिशय चांगले असतात. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये जर का मंगळ जो ग्रह आहे हा मंगळ ग्रह वृषभ, कन्या, मकर आणि मेष वृश्चिक राशीत असेल तर या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती बुद्धिवादी जबरदस्त असतात. थोड्याशा तिखट असू शकतील परंतु संगणकीय क्षेत्र किंवा कम्प्युटरच्या क्षेत्राशी संबंधित याच्यामध्ये ते पुढे जाऊ शकतात. याचप्रमाणे बिझनेस करण्याची ज्या गोष्टीचं ह्या थोड्या चांगल्या असू शकतात, पण इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण कुंडली पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. मात्र नवीन रिस्क घेण्याच्या बाबतीत या व्यक्ती पुढे असतात. परदेश गमन होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. याचप्रमाणे जर का तुमची जी रास आहे कुंभ रास असून जो बुध आहे हा बुध तुमच्या पत्रिकेमध्ये वृषभ, कन्या, मकर किंवा मिथुन राशीत असेल तर ह्या ज्या व्यक्ती आहेत एज्युकेशनची क्षेत्रे आहेत, बँकिंगची जी क्षेत्रे आहेत किंवा दळणवळणाची जी क्षेत्र आहेत त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पुढे जाऊ शकतात किंवा त्यामध्ये स्वतःचं करिअर करू शकतात. त्याचप्रमाणे कमिशनच्या संदर्भातले जे धंदे आहेत त्यामध्ये सुद्धा ह्या व्यक्ती पुढे जाऊ शकतात. यांचं भाषेवरती उत्तम प्रकारचं प्रभुत्व असतं, बुद्धी प्रामाण्य असतं संपूर्णपणे. याचप्रमाणे जर का तुमची कुंभ रास असेल आणि गुरु समजा कर्क, वृश्चिक, मीन किंवा धनु राशीमध्ये असेल तर एक धरून चाला की या ज्या व्यक्ती असतात ह्या एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये खूपच पुढे जाऊ शकतात. त्यामध्ये त्यांचा हात धरणं जवळजवळ कठीण असतं आणि यांचे अंडरस्टँडिंग खूपच चांगल्या प्रकारचे असते. याचप्रमाणे जर का तुमची कुंभ रास असेल आणि जो शुक्र आहे हा शुक्र साधारणतः कर्क, वृश्चिक, मीन आणि ऋषभ आणि तुला या राशीमध्ये असेल तर अर्थातच या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती
कलेच्या क्षेत्रामध्ये खूप वरच्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात किंवा ह्यांचं भाषेवरती उत्तम प्रकारचं प्रभुत्व असतं. त्या संदर्भातले जे क्षेत्र असतात त्यामध्ये सुद्धा पुढे जाऊ शकतात. याचप्रमाणे ॲक्टिंगचे जे क्षेत्र आहेत त्यामध्ये सुद्धा या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात पुढे जाऊ शकतात. हॅपी गोल्ड की अशा प्रकारचा याचा भाव, नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत यांची आवडसुद्धा असते आणि बऱ्याच वेळा ह्यांचा प्रेमविवाह होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. याचप्रमाणे जर का तुमची कुंभ राशी असेल आणि तुमच्या राशीत शनी जो ग्रह आहे हा कर्क, हा समजा मिथुन, तुळ आणि कुंभ या राशीमध्ये असेल किंवा शनी जो आहे हा मकर राशीमध्ये जरी असेल, मकर किंवा कुंभ राशीमध्ये जरी असेल, तर काळजी करू नका. तुमच्या पत्रिकेमध्ये याचा जो भाग, करिअरचा जो भाग असतो तो खूप चांगला असतो. सुरुवातीला तुमचं करिअर हळूहळू चालेल, म्हणजे नोकरीच्या संदर्भात नोकरी करणारे जास्त असतात आणि परंतु जे काय करतील त्यामध्ये जवळजवळ 30च्या ते 35च्या नंतरचा जो कालावधी आहे तुमच्या आयुष्याचा, यामध्ये तुम्ही खूप मोठी उंची वगैरे गाठू शकाल किंवा जे तुमचं जॉब असेल त्यामध्ये रिस्पेक्टेड तुम्हाला एक पोझिशन असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या हाताखाली काम करणारी माणसं वगैरे असेल. तुमचं जे स्वप्न आहे ते सुद्धा खूप मोठं असेल. एकंदरीतच अशा प्रकारे ग्रहस्थिती असून जर का तुमची कुंभ रास असेल तर तुमचं जे करिअरचं क्षेत्र आहे ते सांगितलं त्यामध्ये तुम्ही फार पुढे जाऊ शकता. बऱ्याच वेळा ही ग्रहस्थिती नसेल आणि जर का तुमची कुंभ रास असेल तर नेमकं काय, तर या संदर्भात तुमची जी कुंडली आहे हे पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण हे आता जे ग्रह सांगितलं हे समजा वेगळ्या राशीत असेल तर ते इतर ग्रहांबरोबर कोणत्या प्रकारचे योग म्हणतात, कोणत्या नक्षत्रामध्ये आहेत हे सुद्धा पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशी आणि त्यांचं कार्य या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.